शिवसेना युवासेना प्रणित बालाजी मित्र मंडळ गजानन चौक पंचवटी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात युवासेना जिल्हा प्रमुख रमेश पालकर यांच्या वतीने साजरी करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादाजी भुसे यांनी शिवसेना युवासेना प्रणित बालाजी मित्र मंडळ गजानन चौक पंचवटी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सच्चिदान भेट दिली। यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख रमेश पालकर यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांचे शाल देऊन स्वागत केले, तर अध्यक्ष उमेश पालकर यांनी अजय बोरस्ते व प्रवीण तिदमे यांचे शाल देऊन स्वागत केले। तसेच रविवारी दिनांक 18/2/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता युवासेना जिल्हा प्रमुख रमेश पालकर यांनी प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेतला होता। तर हळदी कुंकू कार्यक्रमातील विजेत्यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पैठणी साडी देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार राहुल टिकले, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश पालकर, गजानन कापसे, सचिन पालकर, निलेश पालकर, संदीप शिंदे, गुड्डू निकम, सुमित बोंदर्डे, अतुल पालकर, अमित एरंटे, विकी पालकर, तुषार टेकावडे, वीरेंद्र वाडेकर, बापू वायखंडे, नंदा पालकर, अर्चना सूर्यवंशी, मोनिका पालकर, सुजाता पगारे, माधुरी रांदे, ज्योती पालकर, मनीषा शिंदे, अंकिता देशपांडे, चित्रा पालकर, मनीषा भालेकराव, प्रियंका लोणकर तसेच शिवसेना युवा सेनेतील व बालाजी मित्र मंडळ मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय शिवराय। आज शिवजन्मोत्सव निमित्त सर्व नागरिकांना शिवजन्माच्या हार्दिक शुभेच्छा। बालाजी मित्र मंडळाच्या वतीने 18 तारखेपासून महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम बालाजी मित्र मंडळाच्या वतीने आम्ही राबवला। तसंच 19 तारीख शिवजन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य शिवजन्मोत्सवचा कार्यक्रम साजरा केला। नाशिकचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब आणि जिल्हा प्रमुख अजयदादा बोरस्ते, बंटीदादा तिदमे व सर्व पदाधिकारी हे सर्व आज आमच्या मंडळांना उपस्थिती देऊन आणि मोठ्या जल्लोषात त्यांनी आज आमचा मान वाढवला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि काल जो आमच्याकडे हळदी कुंकूचं कॉम्पिटिशन होतं, या निमित्ताने त्यांनी जे काही बक्षीस वितरण पैठणी साड्या त्यांनी महिलांना देण्यात आल्या व आज आम्ही एक नवीन परंपरा पाडली। ह्याचं महत्त्व म्हणजे आम्ही ध्वजारोहण एक शिवजन्मोत्सव निमित्त एक ध्वजारोहण हा कार्यक्रम चालू केला। आदरणीय पालकमंत्र्यांच्या हस्ते आम्ही हा ध्वजारोहण आज इथं उभारला आहे। आणि तसंच आम्हाला ज्या ज्या गोष्टीला साथ दिली असे आमचे सर्व मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि सर्व मित्रपरिवारांना मी शिवजन्माच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आमच्या इथं बरंचसं त्यांनी राबवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वराज्याचे संस्थापक, समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे। आपण बघितलं तर अतिशय उत्साहात आज शिवजयंती सर्वजण साजरे करत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या पंचवटी भागातील विविध मंडळांनी, विविध तरुणांनी एकत्र येऊन पंचवटीतील शिवजयंतीचा एक मोठा सोहळा साजरा केला आहे। आमचे मित्र रुपेशजी पालकर यांनी आज इथे एक चांगला कार्यक्रम भरवला आहे। समाजसेवेचं जाण असलेला नवतरुण आज आमच्या भागातून पुढे येतो आहे, त्यांना मी खरंच मनापासून आभार मानतो की एक अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या भागात घेतला। आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते, आमच्या वडिलांचे मित्र शिवाभाऊ पालकर यांचा जो समाजसेवेचा वारसा आहे तो आज आमच्या रुपेश भाऊ पालकर आणि सचिन भाऊ पालकर यांनी पुढे चालवला आहे आणि शिवजयंतीच्या माध्यमातून आज त्यांनी इथं एक मोठा कार्यक्रम घेतला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि आमच्या गजानन चौक असेल, पाथर्ड गल्ली असेल किंवा इथले जे मंडळ आहे या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।